बघा, नारी शक्ती दूत ॲप हे महाराष्ट्र शासनाचं एक महत्त्वाचं असं अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन आहे, हे लक्षात घ्या. महिलांना सक्षम बनवणे आणि सरकारच्या विविध कल्याणकारी योजना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा ॲपचा मुख्य उद्देश आहे. या ॲपबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जी आहे तुम्हाला खाली बघायला भेटेल. बघा, मुख्य उद्देश काय आहे हे तुम्ही लक्षात घ्या. जे काही गव्हर्नमेंटच्या महिला व बालविकास विभागामार्फत वेगवेगळ्या योजना आहेत, या योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळवणे. आता थेट लाभ, महिलांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट योजनांचा लाभ घेता यावा यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे. त्यानंतर आहे डिजिटल सक्षमीकरण, म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडणे. या ॲपची प्रमुख उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, हे गोष्ट लक्षात घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा अर्ज, या ॲपचा सर्वात मोठा वापर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. महिला घर बसल्या या ॲपद्वारे आपला अर्ज, आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात. हे महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की आपली बहीण योजनेची माहितीसुद्धा तुम्ही या ॲपद्वारे भरू शकता, आपले डॉक्युमेंट अपलोड करू शकता. आणि विशेष म्हणजे विविध योजनांची यादी, म्हणजे लाडकी बहीण योजनाच नव्हे तर महिलांसाठी असणाऱ्या इतरही योजनांची, अनेक शासकीय योजनांची, अनुदान संबंधित, रोजगाराच्या संधीची माहिती या ॲपवर उपलब्ध होईल. आणि वापरायला सोपी आहे, युजर फ्रेंडली. हे ॲप मराठी भाषेत उपलब्ध असल्याने राज्यातील महिलांना ते सहज वापरता येते, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आहे स्टेटस ट्रॅकिंग, म्हणजे आपण केलेल्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे, तुमचा अर्ज कशामुळे प्रलंबित आहे, तो कुठपर्यंत प्रोसेसमध्ये आला आहे, याची माहिती महिलांना या ॲपवर उपलब्ध होईल. नारी शक्ती दूत म्हणून नोंदणी, या ॲपमध्ये अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, सामाजिक कार्यकर्त्यांना नारी शक्ती दूत म्हणून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या दूतांचे मुख्य काम काय आहे, ज्या महिलांना स्वतः स्मार्टफोन वापरून अर्ज करता येत नाही, अशा महिलांना शोधून त्यांच्या वतीने स्वतःच्या लॉग इनवरून अर्ज करणे तुम्ही भरू शकता. बघा, आता सरकारी योजनांची तळागाळातील महिलांपर्यंत माहिती पोहोचवणं, प्रचार करणं, प्रसार करणं. ॲप वापरण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं कोणती आहेत? कोणत्याही योजनेचा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील कागदपत्रे असणं आवश्यक आहेत. बघा, लक्षात घ्या. त्यामध्ये आधार कार्ड महत्त्वाचं आहे, त्यानंतर मतदान ओळखपत्र महत्त्वाचं आहे, बँक पासबुक जे आधार लिंकशी असणं महत्त्वाचंच आहे. जे काही तुमचं रेशन कार्ड आहे तेही तितकंच महत्त्वाचं आहे. रहिवासी प्रमाणपत्र, म्हणजे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असणं, शाळा सोडल्याचा दाखला दाखल करणं ते महत्त्वाचं आहे. अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो जे ॲपद्वारे डायरेक्ट काढला जातो. ॲप कसं डाउनलोड करायचं, तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जायचं आणि नारी शक्ती दूत हे टाईप करायचं, तुम्हाला त्या ठिकाणी ते ॲप दिसेल. या ठिकाणी अधिकृत लोगो असलेले, म्हणजे कोणतं मोनोग्राम, तुम्ही तपासून घेऊ शकता आणि हे ॲप डाउनलोड करायचा, OTP टाकायचा आणि प्रोफाईल लॉग इन करायचं. कोणत्याही शासकीय योजनेची माहिती तुम्हाला हे ॲपवर बघायला भेटते, जे महिलांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे महिलांसाठी उपयुक्त असं ॲप आहे. प्रत्येक महिलेने, लाडक्या बहिणींनी आणि आपल्या बहिणींनी हे डाउनलोड करणं अत्यावश्यक आहे. आजच्या काळामध्ये घर बसल्या तुम्ही फॉर्मही फिलअप करू शकता, माहिती बघू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या त्या बहिणीपर्यंत गेला पाहिजे ज्यांना या ॲपविषयी माहिती नाही. कारण ही आपल्यासाठी उपयुक्त माहिती आहे. आपण जे नाही ते व्हिडिओ डाउनलोड करतो, पाठवतो, शेअर करतो, पण तो चांगले व्हिडिओ आजच्या काळात शेअर करणं आवश्यक आहे. आणि अशा चॅनलला सबस्क्राईब करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.